पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू झाली। आपण थेट जाऊयात। अशी एक मुलगी आणि तिच्यावर ही घटना घडल्यानंतर नाही तर कोणावरही ही घटना जर घडली असती तरी लोकांचा जो काही काल आक्रोश आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो योग्यच होता। कारण का अशा पद्धतीने एखादी घटना घडत असेल तर लोक चिडणारच आहेत आणि काल तो आक्रोश जो होता तो तिथं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला। काल SP साहेबांशी सुप्रियाताईंची चर्चा झाली। मी आजही त्यांच्याशी SP साहेबांशी बोललो होतो। काल स्वतः SP साहेब इथं नजरापूरला काल आले होते लोकांची चर्चा करायला। लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो। मग लोकांचं मत आलं की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात। हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा दोनदा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं पण बेलवर तो बाहेर आला आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झालं कसं आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय असं लोकांची भावना तिथं होती। लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे अशी भूमिका लोकांची तिथं होती। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे क्रिमिनलचा अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली नाही तर PP च्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते। हे झालं शिक्षा द्यायच्या बाबतीत। कुठला वकील वगैरे पण लोकांची अजून एक भूमिका आहे ज्या परिवारातून ही लहान मुलगी येते त्याची जी आई आहे त्या आईला आर्थिक मदत सरकारकडनं मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे। उच्च शिक्षित महिला असल्यामुळे आणि आर्थिक दुर्बल असल्यामुळे त्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं। माडाच्या अंतर्गत काही घर नाही तर काही अशी मदत आपल्याला देता येते का अशा भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा वेगळ्या मागण्या इथं असणाऱ्या लोकांनी तिथं केलेल्या आहेत। CM साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य करून लोकांची ही मान्य करून घोषणा केली असं आम्हाला कळतंय। पण आता फक्त याला पटपट आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील। SP साहेबांचं मत आलं की 15 दिवसामध्ये चार्जशीट ही दाखल केली जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून या व्यक्तीला जो कोणी गुन्हेगार आहे त्याला तिथं शिक्षा होईल अशी भूमिका SP साहेबांची आहे। मग इथं लोकांची परत चर्चा करत असताना त्यांचं मत आलं आणि आमचंही मत आलं की इथे असणाऱ्या काही लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना CM बरोबर कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील। मग त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर असं कळते मंगळवारची वेळ का कॅबिनेट तिथं असते म्हणून मंगळवारची वेळ तिथं मिळाली। खरं लवकर वेळ मिळाली असती तर चांगलं झालं असतं पण हरकत नाही लोकांनी ती मान्य केली। इथून काही लोक प्रतिनिधी म्हणजे जे सामान्य लोक आहेत जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते पुढाकार घेणारे होते न्याय मिळावा यासाठी लढत होते आणि काही महिला नागरिक ते मंगळवारी जातील। सुप्रियाताई सुद्धा तिथे असतील। सुप्रियाताई पुढच्या 1 तासाभरात इथं येत आहेत आणि सातत्याने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुप्रियाताई तिथं संपर्कात होत्या। फक्त मला एवढंच बोलायचे ही घटना बघितल्यानंतर आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये